नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या 21 तारखेपासून म्हणजेच शुक्रवारी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. याला खूप शुभ मानलं गेलेलं आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने हे सांगितलं आहे की त्यांना जर कुठला महिना प्रिय असेल तर तो मार्गशीर्ष महिना त्यांना प्रिय आहे. आणि म्हणून हा महिना भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण आणि माता अन्नपूर्णा यांना समर्पित केलं गेलेलं आहे. ज्याप्रमाणे ह्या महिन्यात आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो, लक्ष्मीचं, त्याचप्रमाणे ह्या महिन्यामध्ये माता अन्नपूर्णेचं सुद्धा व्रत केलं जातं. जसं की मागंही मी आधी सांगितलं की वैभव लक्ष्मीच्या व्रताबरोबर तुम्ही अन्नपूर्णाही ठेवू शकता. तर आज मी तुम्हाला फक्त अन्नपूर्णेचं व्रत कसं करायचं हे मी सांगणार आहे. मग हे व्रत करताना काय करायचं, मंत्र कुठला, हे सगळं सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता अन्नपूर्णा मातेचं व्रत का करायचं, तर अन्नपूर्णा मातेचं व्रत केल्यानंतर ती जर आपल्याला प्रसन्न झाली तर आपल्या घरामध्ये धान्याला तर कमी पडत नाहीत, शिवाय तिचा वास आपल्या घरामध्ये राहतो. त्याचबरोबर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी तर येतेच आणि त्याबरोबर एक प्रकारचं जे स्थैर्य लागतं ना आपल्या घराला, तर ते स्थैर्यसुद्धा येतं. आणि आपल्या घरातली जी स्त्री आहे, म्हणजे जिला आपण अन्नपूर्णाच म्हणतो थोडक्यात, तर त्या स्त्रीचं आरोग्यही चांगलं राहतं. त्याचबरोबर हे व्रत केल्याने वंशवृद्धी ही होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनाची सुद्धा कमतरता आपल्याला पडत नाही. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की ह्या व्रतामुळे अष्टलक्ष्मी ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्या इथे वास करतात. आणि म्हणून आपल्या पुराणांमध्ये अन्नपूर्णा मातेला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. हे व्रत चालू करताना मार्गशीर्ष महिन्यातला कुठलाही मंगळवार, गुरुवार किंवा शुक्रवारी तुम्ही चालू करू शकता. हे व्रत तुम्ही साधारण एकदम पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता किंवा 8 दिवस, 17 दिवस किंवा 21 दिवसांचं ते करू शकता. आता हे व्रत कसं करायचं ते सांगते. समजा तुम्ही मंगळवारी चालू केलं तर त्या दिवशी काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे जेव्हा आपण शुचिर्भूत व्हायचं आहे, शक्यतो पांढरी वस्त्र तुम्ही परिधान करा. त्याच्यानंतर आपल्या पूजेमधली जी अन्नपूर्णा असते की नाही, तर ती अन्नपूर्णा घ्यायची आहे एका ताम्हणामध्ये. तिला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक घालताना काय करायचं आहे, तर तिला पंचामृताने, दुधाने, दह्याने असा अभिषेक घाला. तो अभिषेक घालताना मी मंत्र सांगेल नंतर, तर तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला तिला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घातल्यानंतर शेजारी एक घराच्या शेजारी एक चौरंग ठेवा. चौरंगावर पांढरं वस्त्र अंथरा. त्या वस्त्रावर चांदीची वाटी असेल तर चांदीची वाटी घ्या, नसेल तर आपली नेहमीची वाटी घेतली तरी चालेल. त्याच्यामध्ये ती वाटी भरून तुम्हाला तांदूळ ठेवायचं आहे. आणि जी तुम्ही अभिषेक केलेली अन्नपूर्णा आहे की नाही, तर ती अन्नपूर्णा स्वच्छ करून त्या तांदळात ठेवायची आहे. त्याच्यानंतर तिला फुलं व्हायची आहेत. शक्यतो पांढरी फुलं असतील तर चांगलं, नाही तर जी मिळतील ती फुलं तुम्ही तिला वाहू शकता. त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ते सगळं झाल्यानंतर तुपाचा दिवा, धूप, दीप सगळं तिला दाखवायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिची आरती आहे, तर ती आरतीही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ती आरती म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर प्रसाद दाखवायचा आहे. प्रसादामध्ये तुम्ही दूध, साखर किंवा गूळ असंही दाखवू शकता. तर असं हे व्रत तुम्ही करायचं आहे. ह्या व्रताला नेहमीप्रमाणे आपण संकल्प सोडतो, चालू करताना संकल्प सोडा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत जेव्हा तुम्ही करणार आहात तर तेव्हा जो मंत्र आहे तिचा, तर तो मंत्र तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा एक माळ जर केली तर खूप चांगलं. तो मंत्रही म्हणा. असं हे अन्नपूर्णा मातेचं व्रत तुम्ही करू शकता. हे व्रत अगदी साधं सोपं आहे पण तितकंच प्रभावी आहे आणि म्हणून ह्या व्रतालाही तितकंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते. तो मंत्र असा आहे: अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देही च पार्वती. हा झाला मंत्र. आता हे व्रत झाल्यानंतर त्याचं जे उद्यापन आहे तर ते करताना काय करायचं आहे, तर एखादी सवाष्ण असेल, गरीब स्त्री असेल तर तिला तुम्ही जेवायला बोलवायचं आहे. ह्या दिवशी अन्नदान करायचं आहे. तिला जेवण तर द्यायचंच आहे, तिची ओटी भरायची आहे. आणि जर समजा नाही मिळालं तर बाहेर जे गरीब लोक असतात तर तेव्हा तुम्ही अन्नदान तिथं करू शकता. तर अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचं दान मानलं गेलेलं आहे. हेही आपल्याला माहितीच आहे की हिंदू धर्मात अन्नदानाला किती महत्त्व आहे आणि म्हणून अन्नपूर्णेलाही तितकंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. चला तर मग आजचा विषय मी इथंच संपवते. परत भेटू एका नवीन विषयावर. आणि हो, ह्या
चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम.